आता चर्चेचा विषय लोकसभेनंतर नाथाभाऊ भाजपात येतील असं म्हटलं जात होतं. अद्याप त्यांचा प्रवेश झालेला नाही. तुम्ही कसं बघताय असं? मग मी याच्या आधी सुद्धा सांगितलेलं आहे, याचं उत्तर व्यक्तिगत नाथाभाऊच देऊ शकते. अजून एक दुसरा प्रश्न आहे की लाडकी बहीण ही जी काही योजना आहे ही सरकार सध्या मतांवर डोळा ठेवून चालवली जाते असं विरोधकांना शेवटी टीका करणं हे एकच माध्यम आहे. जर विरोधकांना असं वाटतं तर माझाच प्रश्न त्यांना आहे की मग त्यांचे कार्यकर्ते किंवा त्यांचे जे ते म्हणतात की बाबा की ह्या योजनेचा लाभ चुकीचा आहे किंवा 1500 रुपयामध्ये महिलांचं काय होणार आहे, तर मला आज प्रश्न त्यांना हा विचारायचा आहे की त्यांचे लोकप्रतिनिधी मग ह्या बॅनर लावून का फिरताय, का लाडकी बहिणीची ॲडव्हर्टाइजमेंट करताय आणि का त्यांच्या माध्यमातून ते फॉर्म भरून घेताय. असं काही नाहीये. सरकार हे जनतेसाठी असते. सरकारचं काम असतं की सर्वसामान्यांच्या अनुषंगाने योजना तयार करणं आणि त्याच अनुषंगाने आमच्या राज्य सरकारने पण योजना तयार केलेल्या आहे आणि त्याचा फायदा जनतेला होतोय. किती जागा येतील असं वाटतंय महाराष्ट्रामध्ये सध्याची जी काही राजकीय परिस्थिती पाहताय? असं आता मी काही नाही सांगू शकत. प्रत्यक्षात निवडणुका होतील, निवडणुकानंतर निकाल येतील आणि तुम्हालाही जागा कळतील किती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.